मॉर्निंग टू माय अनदर व्हिडिओ. मी सायली बोलते. तर आज सकाळ माझी जरा उशिरा झाली. साडे 11 वाजता माझी आजची सकाळ झाली. आणि आज बेसिकली आजपासून आम्ही ठरवलंय की एव्हरी संडेला शॉप बंद ठेवणार. कारण रोज सकाळी उठलं की तीच धडपड, उठा, जेवायचं बनवा आणि शॉपवर जा. मला असं माझा टाइम काहीच मिळत नव्हता, कारण मग दिवसभर शॉप बंद ठेवलं की टेन्शन असायचं. पण आजपासून ऑफिशियली एव्हरी संडे शॉप विल बी क्लोज्ड असा बोर्ड पण आम्ही आमच्या शॉपमध्ये लावलेला आहे. तर आज जरा माझा एकदम रिलॅक्स निवांत दिवस आहे, फुल डे. त्यामुळे मग मी आज 11:30 वाजता उठले आणि अभिषेक गेले आमच्या सोसायटीच्या मीटिंगला. आणि आता मला जामच भूक लागली आहे. सो मी विचार केला की जरा पोहे करूया मस्त. खूप दिवस पोहे खाल्ले नाही, तर छान पोहे करते आता. आणि आजचं शेड्यूल माझं जरा बऱ्यापैकी रिलॅक्स मी करणार आहे, ते तर तुम्हाला सांगितलंच. पण बिझी तर असणार आहे, कारण माझी बहीण येते, सो तिच्यासोबत थोडं शॉपिंगला जायचंय, आई बाबांकडे जायचंय आज मला. आज तिकडे पावभाजीचा प्लॅन आहे. सो असा माझा ओव्हरऑल दिवस असणार आहे. संध्याकाळी फ्रेंड्स भेटणार आहेत. सो असा काहीसा दिवस माझा आजचा जाणार आहे. सो दिवस मी तुम्हाला माझा पूर्ण दाखवणारच आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरायचं नाही. या भांड्यात स्पेशली मला पोहे करायला किंवा भाजी करायला खूप जास्त आवडते. त्या भांड्याचं झाकण पण असं क्यूट आहे. या साईड खूप आवडते मला, आणि याच्यात शिजतं पण छान. झणझणीत पोह्यांना फोडणी देता देता आपण जरा गप्पा मारूया. मी आजच्या ब्लॉगमध्ये माझ्या नवऱ्याचं भरभरून कौतुक करणार आहे. कौतुक करण्यामागचं कारण हे, म्हणजे आज रविवार हा आम्ही सुट्टीचा दिवस म्हणून ठरवला शॉपसाठी. पण ते सुद्धा त्याचंच म्हणणं होतं की रविवारी आपण शॉप फुल डे क्लोज ठेवूया. आता 1.5 वर्ष झालं आमच्या शॉपला, पण आम्ही शॉप बंद ठेवत नव्हतो एक दिवस सुद्धा. आणि तिला अनलेस काही फॅमिली फंक्शन्स आहेत, कुठे बाहेर जावं लागलं तरच आम्ही शॉप बंद ठेवत होतो. पण आता आजपासून शॉप बंद ठेवणार हे त्याचा डिसिजन होता. कारण त्याचं म्हणणं होतं की तुला तुझा टाइम मिळत नाही, मग तू दिवसभर धावपळीत, मग शॉप बंद करायचं आहे, शॉप बंद करायचं आहे, मग कस्टमरचा फोन आला, मग ही ऑर्डर द्यायची, मग हे सामान आणायचंय, या गडबडीमध्ये तू असतेस. सो एक दिवस असा घे की तू फुल डे रेस्ट करशील, आराम करशील, तुला हवंय तसं तू तुझा दिवस स्पेंड करशील. सो असा माझा गोड गुणी आणि खूप म्हणजे किती त्याचं कौतुक करावं ना तितकं कमी असा माझा नवरा आहे. प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट करतो, माझ्या सोबत उभा राहतो. सो आय एम व्हेरी लकी, व्हेरी व्हेरी लकी. आता तू घरी नाहीये तर मला करमत नाहीये. त्याचा आवाज सारखा असा कानाशी असला की मला जरा गेला पूर्ण आठवडा झाला माझ्याकडे ओलं खोबरं घरी ऑलरेडी होतं किसलेलं, पण ते भाज्यांमध्ये वगैरे मी वापरून टाकलं. त्या टाइमला मी पोहे केलेच नाही, आणि आज मी पोहे करते तर पोह्यांमध्ये टाकायला माझ्याकडे ओलं खोबरंच नाहीये. वाव, खूप दिवस झाले ओलं खोबरं वरनं टाकून पोहे मी खाल्ले नाहीयेत, जे मला खूप आवडतात. पण आज माझ्याकडे लिंब आहेत, सो मी वरनं मस्त लिंबू पिळून आज पोहे खाणार आहे. काय होतं मग घे ना गाईज. आमच्या नवऱ्याने दिला आहे मला धप्पा.
मी मस्त सुशेगात आज घरी बसणार म्हणून ठरवलं होतं, पण त्याचं असं चाललंय की चल देहूगावला जायचंय, हे काम करायचं, ते काम करायचंय. आता मला घेऊन चाललाय तू देहूगावला. मीच जाऊन येते. कशी खोटं बोलते बघा गाईस, कशी खोटं बोलते. खोटं नाही बोलत आहे मी. माझ्या मागे हात धुवून लागले. मी पण येते. हा मला म्हटला मला एकटीला जायला बोर होतं, एकट्याला मी येतो जायला. तुझ्यासोबत. बोलला ना तुम्हाला एकटीला जायला एकट्याला जायला बोर होतं. ते मी सहज बोललो. माझा ह्याचा अर्थ असं थोडी होतं की तू पण चल माझ्यासोबत म्हणून. ठीक आहे जाऊ दे, मी नाही येत, सोड. हे धर, साग घे, धर. मस्करी करते ना. कशी लगेच उठली? म्हाताऱ्या बाईला त्रास देतो. कशी लगेच उठली? चल. ऍक्च्युली पावसाचं वातावरण नाहीये, ऊन पडलंय. ए अरे नेहमी हा लाईट ऑन राहतो. आज पावसाचं वातावरण नाहीये, ऊन पडलंय, त्यामुळे जरा बरं आहे. म्हणून मग रेनकोट बिनकोट काही घेतले नाही, फक्त स्टोल आणि गॉगल घेतलाय. पडला नाही पाहिजे पाऊस. मला माहिती होतं, पण मी या फीचरचा कधी वापर नाही केला. ढगाळ वातावरणाला ऊन पडले असं म्हणणं किती योग्य आहे सांगा तुम्ही मला. दाखवतो ना वातावरण, दाखव. जरा आत्ता झालंय ढगाळ. ओ बाई, भंडारी डोंगराचं काम केवढं पूर्ण झालंय. एक सेकंड, शूट करायला घेतला आणि दुकान आली. मागे दिसेल तुम्हाला, थांबा जरा. हमारा भंडारी डोंगर, काय काम झालंय सुंदर. मंदिराचं होतंय अजून. वा वा वा. इथले खड्डे, त्या खड्ड्यांचं काम कधीच हे नाही होणार आहे, आयुष्यात मिटणार नाहीये. चाकण रोडवरच्या सुंदर रस्ता आहे हा. इकडे डोंगर आहे. रोडचं तर काम, देहू रोड नाही सॉरी, देहूगावचं काम झालंय. आणि हा आहे देहूचा घाट. क्लीन आहे वॉटर यावेळेस. त्यावेळेस बोलणं गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला सकाळी बोलले की मी आता चालले आहे माझ्या बहिणीसोबत शॉपिंग करायला. माझी बहीण चालली बरोबर फिरायला, सो तिला जरा शॉपिंग करायची होती. सो ती आज आली आहे तळेगावला. सो मी चाललेली आहे तिच्यासोबत नवऱ्याला घरी ठेवून. तळेगावातली नगरपालिका आणि नगरपालिकेसमोर शिवशंभू स्मारक. आम्ही सरप्राईज द्यायला आलो. माझी बहीण आली आहे तळेगावला, सनफ्लॉवर बघा कसं लावलं डोक्यात. तर आता जरा सामान घेऊन येतो, थोडं सामान घ्यायचं आहे ते घेऊन येतो. आणि आज मी जरा वेगळं केलं आहे काहीतरी, आयलायनर लावलाय छान. संडे मार्केट आहे आज, फुल गजबजलंय आमचं तळेगाव. गाईस माझ्या डोळे नवऱ्याची ढारडर झोप झाली रात्री, तरी आमचे डोळे असे तराटलेत. त्याचे डोळे मी दाखवतो बरं, मांजरीसारखे दिसते. बर्थडे करण्याआधी कट टू नेक्स्ट डे. काल आम्ही मी माझ्या आईबाबांच्या घरी गेले, माहेरी गेले. पावभाजी हांडली मस्त एकदम. हा चेहरा काळा दिसतोय. लाईट नाही आहे इनफ म्हणून पावभाजी हांडली मस्त. घरी आलो आणि जे झोपलो होते, सकाळी उठलो डायरेक्ट 10 वाजता. पोहे खाल्ले आणि मग मी आली आता शॉपला आमच्या. आणि शॉपला आल्यावर तुम्हाला त्याचे पण डोळे दाखवते आणि माझे पण डोळे सेम दिसत आहेत आज आमचे डोळे. किती गोड दिसते बघा, मांजर दिसते की नाही. डोळे बघा तुम्ही, डोळे झोप आली बघा त्याच्या डोळ्यांमध्ये. आणि तरी त्याला मोबाईल घेऊन ते काहीतरी नॉवेल रेडी करत बसायचे. त्याला म्हटलं झोप, तर झोपायच नाही त्याला. मला मी घरात शांतपणे बसलेलो, ते बघवलं नाही म्हणून उठून दुकानात आणली. आणि आता झोप म्हणते. दुकानात काय जागा आहे का झोपायला? झोप म्हणत नाहीये मी त्याला काही. आता तर बोलली तू, व्हिडिओ आहे तुझ्याकडे, प्रूफ आहे. पण मी तुला झोप म्हणत मग नाहीये. काय, मी त्याला सांगते की मोबाईल बाजूला ठेव आणि जरा पड, शांत विचार कर. तर ते सोडून त्याला थांबा जरा, बोलावा आहे. तर तुम्हाला माहिती आहे मी हे बँगल्स पूर्ण करतेय.
तुम्हाला 2-3 ऑर्डर्स आल्या आहेत बँगल्सच्या. एक पूर्ण व्हिडिओ मी असा बनवणार आहे ज्याच्यामध्ये मी दाखवते की मी बँगल्स स्टार्ट टू एंड कशा बनवते. ही जी बँगल मी केली त्याच्यामध्ये ॲक्च्युली थोडंसं माझं हे झालं, काय झालं, मी एक दोरा लावला होता. हा जो काय मी गोल्डन कलर देते आहे याच्या जागी मी दोरा लावला होता. दोरा म्हणजे एक लेस लावलेली, पण ती लेस काही होईना नीट बसतच नव्हती. सो मला ती परत सगळी काढून तिथे आता मी ठरवलं फायनली की मी पेंटच दिलेला बरा राहील. तर मी आता तुम्हाला डायरेक्टली माझ्या घरी दिसत असेल. मी आले शॉपमध्ये घरी कारण मला खूप भूक लागली होती आणि अभिषेक पिंपरीला आहे, तो आता निघेल आणि माझं जस्ट जेवण झालं करून. काल मी माझ्या घरी गेले होते आईकडे. सो माझ्या बहिणीने खूप सुंदर पावभाजी केलेली. सो आईने मला ती बरीच उरली होती म्हणून डब्यामध्ये दिली, जी मी आत्ता मस्त गरम गरम पोळ्या बनवून त्याच्यासोबत खाल्लेली आहे. आता मी करणार आहे चहा आणि चहा करून मी निघणार आहे शॉपवरती, कारण हल्ली कस्टमर वाढल्यामुळे दुपारचं शॉप बंद ठेवणं थोडंसं टेन्शनचं काम असतं, कारण मग फोन बिन यायला चालू होतात की ताई कुठे, मॅडम कुठे, तुम्ही वगैरे वगैरे. सो आता मी फटाफट आवरते आणि निघते शॉपवर. बरं, आता मी व्हिडिओचा एंड इथेच करणार आहे, किचनमध्ये नाही, बाहेर करते. थांबा. तुम्ही म्हणाल काय घाणेरडी बॅकग्राऊंड, काय घाणेरडा अवतार, समजून घ्या. धावपळीमध्ये जसं जमेल तसं करत असते बिचारी मुलगी. ठीक आहे. एनिवेज, तर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मंडळ तुमचं आभारी आहे. सायली बोलते, हे मंडळ तुमचं आभारी आहे. आणि आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोवर बाय.